तू खांद्याला झोळी अडकव. सुरुवात केली. 13 दिवस 13 घरी भिक्षेचा प्रवास सुरू झाला आणि त्या भिक्षेने काय अंतर्गत मला अनुभव दिले सांगू, घडवलं मला. याच भिक्षेच्या माध्यमातून 12 कोटी उभे राहिलेत समाजाकडनं. तुम्ही कराल मला मदत तर स्टुडिओतनं बाहेर पड, खांद्याला झोळी अडकव आणि आसपास जी माणसं दिसतील त्यांना सांग की या कामासाठी मी तुमच्यासमोर भिक्षा मागायला उभे आहे. ते म्हणाल, बाईंनी बडबड केली, खूप झालं. इतकी ऑक्सिजन लेवल तिथं कमी आहे आणि तिथं ते आपल्यासाठी उभे आहेत आणि मग मी काय करते त्यांच्यासाठी. आणि मग जेव्हा ते प्लांट, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, अच्छा उत्तर मिळाले, भारी, करू शकतो. कुठनं कुठलीही गोष्ट करायला पहिलं आर्थिक बळ, पण किती काय खर्च येईल आपल्याला. 2.5 कोटी म्हणलं, क्षणभर थांबले. मग या 2 गोष्टीचा परमेश्वर माझ्याकडे दिल्या तर दोन्ही अंगाने मी सुंदरपणे आणि मी श्रीमंत बने. आणि त्यामुळे पुढच्या पिढीने मी दिसते कशीपेक्षा मी असते कशी, आणि मला काय मिळेल पेक्षा मी देईन काय. प्रश्न दिसला की सोल्युशनकडे तुम्ही का नाही जात, फक्त प्रश्नांवर चर्चा का करता. नमस्कार मंडळी. तर आज आपण गप्पा मारल्या सुमेधाताईंशी. त्या भारतातच नव्हे तर जगातल्या अशा पहिल्या महिला आहेत ज्यांनी जगातील सर्वोच्च युद्धभूमीवर जाऊन तिथे ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी केली आहे. आणि असा एक नाही तर असे 3 प्लांट्स त्यांनी उभारले. तसंच तिथल्या 1.5 लाख, जवळजवळ 1.5 लाख सैनिकांसाठी, सोल्जर्स, रायडर्स आणि तेथील सिव्हिलियन्ससाठी ते श्वास त्यांना व्यवस्थित घेता यावा यासाठी त्या काम करतात. त्यांनी आत्तापर्यंत 12 कोटी, तब्बल 12 कोटी रुपये हे पावन भिक्षेच्या माध्यमातून उभे केले आहेत. अशा सुमेधाताईंची, म्हणजे सावरकरांचं, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं जे वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना देश मध्ये लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो, हे जगलेल्या अशा सुमेधाताई आपल्यासोबत आहेत. आणि आपण त्यांच्याशी तासभर कहू त्याहून जास्ती गप्पा मारल्यात. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, द सोलकडी पॉडकास्टच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज एक वेगळा प्रयोग करून पाहतोय. आज माझ्याबरोबर एक को-होस्ट पण आहे, मृण्मयी. हाय मृण्मयी. हाय. आज आम्ही गप्पा मारणार आहोत सुमेधाताईंशी. सुमेधाताई या सिर्फ या फाउंडेशनच्या प्रेसिडेंट आहेत, फाउंडर आहेत. आणि सिर्फ म्हणजेच सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन. आणि ते भारतातील सशस्त्र सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, सैनिकांसाठी अविरत काम करणारी एक संस्था आहे. गेली 30 वर्ष त्या या विषयासाठी काम करत आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. 26 जानेवारी लवकरच आलेला आहे, म्हणजे भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन आता 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे. तर या निमित्ताने आपण सैनिकांबद्दल, बॉर्डरवरच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया आणि गप्पा मारूया सुमेधाताईंशी. चालेल? करूया सुरुवात. तर आपण जेव्हा विचार करतो, सोशल मीडियावर तर सगळे व्यक्त होत असतात, पण एक भावना असते सगळ्यांची की नेशन फर्स्ट. तर या नेशन फर्स्टचा नेमका खरा अर्थ काय? एक भावना असते सगळ्यांची असं म्हणलास, त्याआधी मी तुम्हा दोघांनी वंदे मातरम म्हणते. राष्ट्र हा विषय हाताळण्याचा तुमच्या प्रश्नांच्या सोलकडीमध्ये विचार केला याबद्दल कौतुक करते. कारण आत्ता जसं म्हणलं की सगळ्यांच्या मनात भावना असते राष्ट्रप्रथम, तर हे मला मान्य नाही आहे. माणसं वाईट नाहीत, आपण भारतीय आहोत एवढं जरी स्मरण प्रत्येकाला राहिलं तरी ते खूप आहे. पण 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, आता 26 जानेवारी आलं आहे म्हणून राष्ट्राशी संबंधित काही विचार आणि विषयांची मांडणी व्हावी असं नाही, तर आपल्या विचार आणि वर्तनामध्ये रोज राष्ट्र हा विषय असावा. आणि त्या अंगाने मी माझं आयुष्य कसं जगीन या पद्धतीने माणसांनी जगावं या विचारांची आहे मी. कारण जे आपलं भारतीय सैन्य दल, सगळे सैनिक आपले, राष्ट्र सर्वप्रथम म्हणून फक्त बोलत नाहीत. ते फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारीला देशासाठी जगत नाहीत. ते 24/7 विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, विदाऊट एनी कंप्लेंट ते त्यांची ड्युटी ही 100% निभावतात. आणि त्याबद्दल आम्ही खूप काही भारी करतो आहे. आणि एक्सेस काम, जसं मी म्हणते काही काही ऑपरेशन्स जेव्हा होतात तेव्हा मी काही वेगळं आणि जास्तीचं काम केलं, म्हणलं अच्छा मग ह्याचं ना मला अमुक XYZ फुकट मिळावं, एक्सेस काही मिळावं. हे सैन्यदलाचं कल्चरच नाही आहे. मी काय द्यावं आणि हे नेशन आपल्या राष्ट्रामध्ये रुजणं
कोणत्याही क्षेत्रातले तुम्ही असा, तुम्ही घरचे अगदी घरात राहणारे असा, पण मी राष्ट्राला काय देऊ शकतो हा विचार ह्या निमित्ताने कायम जगला आणि जपला गेला पाहिजे. सामान्य नागरिक आणि इंडियन आर्म्ड फोर्सेस यांच्यात एक जवळीक कशी निर्माण करता येईल? कशी करता येईल पेक्षा मी आत्ता जे आधीच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्याला जोडूनच म्हणते की सैन्यदल आणि आपण सामान्य नागरिक यांच्यामध्ये ब्रिज बनावा किंवा तो असं काही वेगळा ब्रिज बनायला पाहिजे. पण आपल्यावर जर राष्ट्रभक्तीचे संस्कार असतील ना, किंवा मी कोणत्या वेगळ्या अंगाने राष्ट्राची, आता प्रत्येकजण वेगळ्या क्षेत्रातून नक्कीच सेवा करू शकतो, सगळ्यांनीच हातात शस्त्र घेऊन तिथे जाऊन युद्धासाठी सज्ज राहिलं पाहिजे असं नाही, पण आपण सुद्धा सैनिक असतो, प्रत्येकजण शस्त्राशिवायसुद्धा. मग ते शस्त्र कोणतं आहे तर आपली नैतिकता. मग आपले विचार, आपलं कर्म, आपलं कौशल्य, आपलं कुठलंही तंत्रज्ञान. आता जसं तुम्ही तुमच्या ह्या माध्यमातून राष्ट्र आणि सैनिकांचं जगणं पोचवणार आहात, सेवाच आहे ना. आणि त्या पलीकडे म्हणून पण सेवा कधी मी कायम मानणारी आहे की ज्या गोष्टीचा आपण मोबदला एक्सपेक्ट करत नाही तरच ती शुद्ध सेवा आहे. अदरवाईज ज्या गोष्टींमधनं मला काहीतरी माझी एक्सपेक्टेशन आहे, अपेक्षा आहे, ती सेवा नाही. आणि हा भाव रुजण्यासाठी घरापासून दारापर्यंत, मी म्हणते लहान मुलं घडतात, त्यांच्या नजरेला काय पडतं, ते ऐकतात कोणत्या चर्चा. मग अगदी या माध्यमातून मी जे कोणी हा पॉडकास्ट ऐकतील त्या सगळ्यांना माझा हा कायम प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या रोजच्या 24 तासांमध्ये राष्ट्रहित आणि राष्ट्रसुरक्षा याचा कधी विचार केला आहे का, करता का? आणि या विचारांनी आपली घडण व्हायला लागली की ती राष्ट्राची सेवेचं आतमध्येच बीज पेरलं जातं आणि तो प्रवास घडणं गरजेचं आहे. आणि मग तो आपोआप ब्रिज, मग ते अट्रॅक्शन, सैनिकांच्या कथा, राष्ट्रपुरुषांच्या कथा आपण लहानपणापासून ऐकतो, वाचतो का? आणि सहज असं आहे की मग ते शाळेत नको का? शाळा नाही, ज्या कुटुंबात आपण जन्माला येतो ना तिथेही घडण गरजेची आहे. आणि ते जगणं, जपणं, मी म्हणेन राष्ट्रप्रेम 15 ऑगस्ट 26 जानेवारी होऊच शकत नाही. किंवा आपले अगदी छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, की ज्यांच्यामुळे मी आज तुमच्याशी बोलते, ह्या माणसांची घडण कशी झाली, काय मला मिळेलपेक्षा मी काय देऊ शकेन राष्ट्रासाठी, हे जे विचार आणि जगणं त्यांचं आहे ना, ते घरातनं मिळालं त्यांना. आपण म्हणतो जिजाऊ मातेनी शुभांना, आपण म्हणतो पोटात बाळ असल्यापासून ते आत असणं म्हणजे मग हे कुठून येतं, हे कुटुंबात नाही येतं. आणि म्हणून सगळं आपल्या डोळ्याला जे दिसतं, ते कानावर जे पडतं, ते आसपास जे चर्चा होते ती लहान मुलांच्या सगळं कानावर पडतं. पण हे विषय होणं म्हणजे मग नक्की आपण राष्ट्रप्रथमकडे नक्की जाऊ शकतो. आणि मग ते सैन्यदलाकडे जाणं आहे. मग राष्ट्राची सेवा वेगळ्या अंगाने 24/7 भारताच्या सगळ्या सीमारेषांवर अशी करायचं असेल तर क्षेत्र कोणतं आहे तर सैन्यदल आहे. आणि मग या सैन्यदलाकडे जायचे मार्ग कोणते, हे घरातनं सुरू झालं पाहिजे. अर्थात मग शिक्षण पद्धतीत आलं पाहिजे. आपण जागतिक पातळीवर बघितलं तर इस्रायलसारखा देश केवढासा आहे. आपण आता नुकत्या काही युद्धांच्या बातम्या बघत होतो तेव्हा बघितलं की तिथला नागरिक सैनिकी प्रशिक्षण घेतलेलं असतो. आपल्याकडे ती मानसिकता आहे का? किंबहुना एक करिअर म्हणून हे क्षेत्र निवडावं अशी किती तरुणाईला वाटतं देशातल्या. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं माझी भौतिक उन्नती झालं म्हणजे माझी महानता आहे. मग सगळीकडे माझ्या ह्या बोलण्यात कायम काय येतं की तिथं कुठंतरी भविष्यातल्या भारतातली तरुणाई पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी या 4 गोष्टींवर उभी असलेली ना भविष्याची इमारत कधी भक्कम नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये नैतिकता पायाच पाहिजे, फाउंडेशनच तुमचं भक्कम पाहिजे की राष्ट्रप्रथम. आणि ते सैन्यदलाच्या प्रशिक्षणातनं घडवलं जातं. आणि ही घडण कुटुंबातनं विचारांनी घडली तर तुम्ही करिअरकडे जाऊ शकता. हा पहिला ब्रिज आहे त्याच्याकडे जाण्याचा. आणि ती घडण कुटुंबातनं असावी. आणि मग लहान वयात तुम्ही कसं ते ब्रिज बांधायचाच आहे तर कसा की सैनिकी शाळा आहेत. तुम्ही मुलांना म्हणताय का की सैनिकी प्रशिक्षण घेण्याच्या शाळेत तू प्रवेश घे, त्याच्यासाठी मग काय करायला लागेल? कुठल्याही शिक्षणाला जाण्यासाठी तुम्ही पूर्वतयारी करताच. मग ते फॉर्म असेल, ॲप्लिकेशन असेल, एंट्रन्स एक्झाम असेल, वॉट एव्हर. मग तुम्ही ही माहिती का नाही घेऊ इच्छिता? कारण मी स्वतः आधी आणि स्वतः पलीकडे राष्ट्रप्रथम म्हणून विचारच करत नाही. आणि तो केला गेला ना तर हे नक्की शक्य आहे. आणि म्हणून आतून वाटणं, कुटुंबातनं सुरुवात होणं, कुटुंबातनी कुटुंब सगळे मिळणं शेवटी समाज आहे. मग ती विचारधारा समाजात येणं. आणि मग तुम्ही जसं आत्ता मला विचार की काय करायला हवं नेमकं,
तर आपण थोडे डोळे उघडे ठेवले, कान उघडे ठेवले ना, तर आपल्या आसपास काही सैनिकी परिवार असतात, निदान नात्यात, ओळखीत, परिचित. आता आपण ज्या शहरात राहतो, समजा पुण्यासारख्या शहरात असाल तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, मुंबईमध्ये तर आपला नेव्हीचा बेस आहे. अशा ठिकाणी आपण कधी भेट द्यायला तरी जातो का? तुम्ही जाऊन तिथं विचारात ना की आम्हाला हे बघायचं आहे. आहेत त्याच्याही काही प्रोसिजर्स, पद्धती आहेत. तुम्ही प्रयत्न तर करा. आपलं कुठल्याही सेलिब्रेशनचा बेस आपण हा ठेवतो का की मी वॉर मेमोरियलला जाईन? आज आम्ही मित्रमैत्रिणी काय असतं विकेंडमध्ये, लाँग विकेंडवर किंवा आम्ही काय मज्जा मोडवर असतो. ती करू नये या मताची मी अजिबात नाही. पण त्या मजेच्या पायाशी राष्ट्रप्रथम आहे का? मग म्हणजे काय करायचं तुम्ही म्हणाल? आपण वॉर मेमोरियल आहे प्रत्येक ठिकाणी, आपण जाऊन बघायची इच्छा तरी मनात ठेवतो का? आपण या अकॅडमीजना भेट देतो का? आपल्या आसपास जे परिवार आहेत त्यांना की कोण आहे यांच्या कुटुंबातल्या सैन्यात? आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कुठेही असू देत, काय पदावर आहेत, कुठं पोस्टिंगला असतात, ही किती काळ असतात, त्यांच्या सुट्ट्या कशा असतात, ही माणसं आपल्याला दिसतच कशी नाही. आणि आजपर्यंत तुमच्याही बघण्यात कुठल्याही ऑफिसरनी, सर्व्हिंग असो किंवा वॉर्स अदर रँक्स असो, की आपले काय हल्ली काय रील्स वगैरे मिळत असतात ना, मला माहिती नाही वाटलं, तर असं काही केलं की आम्ही काय करतो बघा तुम्हाला माहिती आहे, असं कुठलंही पाहिलं का रे? म्हणजे स्वतःला प्रोजेक्शन नाही आहे, ती अपेक्षाही नाही आहे, कारण मी माझी ड्युटी करतो. हे कल्चर यायला फक्त तिकडनं येणारच नाही की, पण तुम्ही जाणून तर घ्या ना. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही बरोबर जाणून घेऊ शकता आणि घेता. आत्ता सोशल मीडिया आपल्या हाताशी एवढ्या वेगाने आहे, नक्कीच. तर तुम्ही नक्की जाणून घेऊ शकता. पण मग राष्ट्रप्रथम. आता या सोशल मीडिया पोस्टवरची जी देशभक्ती लोकांची असते ती बऱ्याच वेळा उफाळून येते, पण त्या सोशल मीडिया पोस्टचा ॲक्च्युली आणि सैनिकांना त्याचा होणारा उपयोग असा तुम्हाला जाणवला आहे का? किंवा तुमच्या फाउंडेशनच्या कामात सोशल मीडियाचा उपयोग तुम्हाला कसा झाला? मोठं योगदान आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट कशी सकारात्मक पोचवताय ना, याच्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग असावा. नाही तर मग ते काय करतात, मला शब्द सांगा रे मुलांना, काय ट्रोल. ट्रोल. अरे बापरे, भीषण प्रकार आहेत हे सगळे. तुम्हाला काय पडले दुसऱ्याच्या जीवनात काय चाललंय ह्याच्यामध्ये डोकवण्याचे? तुम्ही स्वतः काय केलं पाहिजे तेवढंच आयुष्य प्रत्येकाला ते काय मोजून देवाने दिलं आहे ते. मग त्या आयुष्यामध्ये मी अधिक कन्स्ट्रक्टिव्ह, अधिक पॉझिटिव्ह काम कसं करू शकतो किंवा शकते हा विचार प्रत्येकाने मनात ठेवून आपलं आयुष्य जर आखायला लागलो ना, तर किती सुंदर जग घडणार आहे. मग हे सगळे प्रकार काय येत आहेत सोशल, कारण मला वेगाने लोकांनी मला ओळखलं पाहिजे. ओळखू दे ना. आम्ही सेल्फी काढतो, अरे कशाची काढता? मग त्याच्या स्वतःची इमेज क्रिएट करा की तुमच्याबरोबर लोक सेल्फी काढायला येतील. असं तुम्हाला काहीतरी काम नको करायला का? मग ते काम करण्यासाठी तुम्हाला वेगळं जगायला नको का? वेगळं जगण्यासाठी तुम्हाला रस्ता वेगळा धरायचा आहे, त्याच्यासाठी कष्ट वेगळे करायचे आहेत, मेहनत घ्यायचीच आहे, वेळ द्यायचा आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा. आणि ही सगळीच कामं करताना जर बेस असेल ना सेल्फलेस, तर ते रस्तेच सुंदर होतात. नक्कीच. बरोबर. सैनिकांविषयी आपण कुठले चुकीचे गृहीतक धरतो, मिसकन्सेप्शन्स? अगदी 100% चुकीचं मी म्हणले हे सगळं प्रमाण पुन्हा सगळेच असं धरतात असं नाही आहे, कमी जास्त आहे. पण सर्वसाधारणतः सैन्यदलाविषयी माहिती कमी आहे, ती करून घ्यायची इच्छाही कमी आहे. आणि एक सहज असं आहे की त्या लोकांना सगळ्या गोष्टी फुकट मिळतात, की जे तसं अजिबातच नाही आहे. आणि असं का म्हणलं जातं किंवा असं का वाटतं? कारण एक सिव्हिल म्हणजे बाजूने सामान्य नागरिकांच्या बाजूने कधीतरी कोणीतरी ओळखीतनं, नात्यातनं, कोणाचा भाचा पुतण्या कोणीतरी सैन्यात असतं, ते जिथं कुठं पोस्टेड असतात तिथं कधीतरी फिरायला म्हणून जातात. आणि त्या लोकांचं जगणं पाहून फक्त वरकरणी तुम्ही पाहता, त्याच्या मागे त्यांचं जीवन काय असतं. किंबहुना तुम्ही कॅन्टोन्मेंटमध्ये जा आणि तुमची इथली वस्ती किंवा रस्ते आणि सगळं पहा, काय एवढा फरक आपल्याला दिसतोय? कारण जीवनाचा पायाच शिस्त आणि बांधिलकी, कमिटमेंट आहे. ती तुम्ही पाळा ना, जीवन बदलेल ना. नक्कीच. आणि हे जाणून घेत नाही ते सैनिकांबद्दल जाणून घेणं आणि फुकट तर त्यांना काहीच नाही, अजिबातच नाही आहे. पण मी सर्वसाधारणतः असं विचारते, ज्यांच्या मनात असे प्रश्न येतात ना की अच्छा फुकट मिळतं असं वाटतंय का, मग तुम्ही तुमची मुलं सैन्यात पाठवा. म्हणजे तुम्हाला अनुभवच मिळेल बोलण्यापेक्षा, तो घेऊन बघा. आणि फुकट मिळण्यासाठी कुणीच सैन्यदलात जात नाही. आणि जे काही त्यांना मिळतं ना आपल्या प्रत्येक सर्व्हिसमध्ये, मग ती सिव्हिल असो किंवा ही असो, प्रत्येक ह्याचे काही फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत.
पण आम्हाला फक्त फायदे दिसतात, मला काय मिळायला पाहिजे हे दिसतं, पण मी काय दिलं पाहिजे हे दिसतच नाही. आपण मृण्मयीला विचारूया की तुझ्या जनरेशनचा आउटलुक कसा आहे असं तुला वाटतं, म्हणजे आता आर्मीबद्दलचा आउटलुक म्हणजे मुळात आता माझा जो पिअर ग्रुप आहे किंवा कॉलेजमधले सुद्धा जे काही लोक आहेत, तर ते एकतर ते बिलॉंग टू दिस लेफ्टिस्ट क्लॅड, किंवा म्हणजे त्यांना राष्ट्रभक्ती किंवा सावरकर हे नाव जरी घेतलं तरी ते तू कम्युनल आहेस किंवा तू समाजात तेढ निर्माण करतेस असे लेबलिंग ते करून टाकतात. त्यामुळे सैनिकांसाठी प्रेम हे वगैरे विषय ते कधी त्यांच्या मनाला शिवत सुद्धा नाहीत. त्यामुळे सतत गव्हर्नमेंटलाच क्रिटिसाइज करत राहणं किंवा इश्यूजबद्दल बोलत राहणं पण त्याबद्दल काहीच न करणं, हे इश्यू म्हणजे रिसेंट इश्यूज म्हणजे रेप्सचा रेट वाढत आहेत, आणखीन रस्ते, त्याच्यानंतर बेंगॉलचा जो इश्यू आहे, तर ह्याबद्दल ते बोलतात पण सैनिक किंवा राष्ट्रभक्ती ह्याबद्दल चर्चा अशा होत नाही. आणि विषय काढला तर लेबलिंग सुरू होतं किंवा ट्रोलिंग. नाही, पण विषय म्हणजे तुम्ही मला मुळात मी तेच म्हणते, या राष्ट्रात राहता ना तुम्ही. आता म्हणून तुझ्या जनरेशनचं आपण म्हणतो तुम्ही राष्ट्रात राहताय, राष्ट्रामध्ये बेसिक मिळणारे सगळे बेनिफिट्स तुम्ही घेताय की नाही. मग त्याच राष्ट्राप्रती मी काही देणं लागते याविषयी तुमच्या मनामध्ये विचारच येत नाही. तुमच्या म्हणजे हे जे कोण अशा पद्धतीने जगणारी विचारधारेची माणसं आहेत. नाही, आजकालचं जनरेशन मला असं वाटतं मला काय त्याचे नावाचा एक मी विकार म्हणते त्याला, बरं, की म्हणजे मी राष्ट्राला नुकसान पोचवत नाही ना, हीच मी खूप मोठी मदत करतोय असा एक साधारण ॲटिट्यूड. म्हणजे ते सोडवून घेतात स्वतःला, मी नुकसान नाही ना पोचवत, हीच खूप मोठी मदत आहे, मी काही नाही केलं म्हणून काय झालं, असा त्यांचा ॲटिट्यूड आहे. मी अजून काय करणार, मी काय करायला हवं, मी केल्याने काय होणार आहे, आणि गव्हर्नमेंटला पुढे क्रिटिसाइज करणं, एवढंच. हाच त्यांचा एक शेलमध्ये ते राहतात. करण्यापेक्षा मी काय काय करू शकते असा प्रश्नच येत नाही एका मनामध्ये. मग तुम्ही गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करताय किंवा आणि कोणी सैनिकांना सैन्य दलाला करताय, त्यांना क्रिटिसाइज करताना स्वतःला क्रिटिसाइज करता का? तू आता त्या एज ग्रुपची किंवा तुमच्या त्या ग्रुपमध्ये असशील तर त्यांना विचार की म्हणून ते सगळे विषय सोडा, पण आपण स्वतःला क्रिटिसाइज करतो का किंवा करूया का? सहज गंमत म्हणून करूया की आपण ज्या प्रश्नावर त्या म्हणतात ना की राष्ट्रात हे असं, रस्ते तसे, किंवा हे वाढलंय, ते कमी आहे, हेच मिळत नाही, तेच मिळत नाही, ओके, मला अमक्या तमक्यामुळे हे मिळत नाही, तर मग तुझ्यामुळे काय मिळायला पाहिजे किंवा तू काय देऊ शकतेस किंवा मी काय देऊ शकते, असं आपण कधी प्रश्न दिसला की सोल्युशनकडे तुम्ही का नाही जात, फक्त प्रश्नांवर चर्चा का करता? असं जर तुम्हीच इनिशिएटिव्ह घेतला यंगस्टर्सनी की अगं प्रश्न तर हर घडी असणार आहेत, काल होते, आज आहेत, उद्याही असणार आहेत, फील्ड कोणतंही असो, पण त्यापैकी ज्या फील्डविषयी मला प्रत्येक माणूस म्हणून वेगळा आहे. आता जसं उमंगला आणि तुला ह्या माध्यमातून पोचवावं असं वाटतंय, मग तुम्हाला समाजातले खूप प्रश्न आपल्या ह्या एपिसोड संपल्यावर मी सांगेन की एवढ्या प्रश्नांवर तुम्ही काम करू शकता. काम करणं, प्रश्न अधिक वाढवणं नाही किंवा हे दिसते मग एवढं येतं नाही, प्रश्न दिसला ना त्यापैकी कुठला प्रश्न आपल्या जवळचा वाटतोय आणि त्यातल्या कुठल्या प्रश्नावर मी माझ्या पद्धतीने उत्तर शोधू शकते, हे आपण असं जर काढू शकलो तर ते हा पॉझिटिव्ह बदल घडेल राष्ट्र म्हणून. बरोबर. सुमेधाताई, सियाचीनच्या सोल्जर्ससाठी तुम्ही बरंचसं काम केलेलं आहे, तर सियाचीनमध्ये जे सोल्जर्स पोस्टेड आहेत त्यांची खरी लढाई शत्रूशी कमी आणि तिथल्या परिस्थितीशी जास्त असते का? दोन्ही, पण परिस्थितीची नक्की जास्त असते, कारण नैसर्गिक प्रतिकूलता टोकाची ती आव्हानांना आपण इमॅजिनच करू शकत नाही, कारण आपण ज्या कम्फर्ट झोनमध्ये जगतो आहे ना ती विचारधाराच आपल्याला तिथल्या परिस्थितीचा विचार पण करू शकत नाही. अशी एक हाय ॲल्टिट्यूडला जसं जाऊ तसं आपल्या सामान्य नॉलेजनुसार की ऑक्सिजनची लेवल कमी होते, पण ती जमीनच अशी आहे जिथं 12ही महिने 30 ते 35 फूट बर्फ आहे, वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 80 किलोमीटर आहे बरोबर. तिथं काही फुटांवरचं दिसत नाही आहे. चिल प्लेन, फ्रॉस्टबाईट, मेमरी लॉस, वेट लॉस, शरीराचा कोणताही भाग उघडा राहतो, धातूला चिकटून बसतो, श्वास घेऊन जेव्हा खाली सोडला जातो तेव्हा नाकाच्या खाली अशी बर्फाची टोकं लोंबतात, आणि ज्या जिभेसाठी आपली इथं बसून जीभ दोन्ही बाजूनी चालली आहे ना, बोलायला पण आणि खायला पण, तिथं त्या अन्नाला चव आणि पाण्याचा एक घोट. मी म्हणते ते इथं बसून सगळंच का सोपं आहे, कारण आम्हाला सहज सगळं मिळतं.
तिथल्या आमच्या सैनिकांना, आपल्या सैनिकांना विचारा की एका घासाची किंमत, एका श्वासाची किंमत, एका पाण्याच्या घोटाची किंमत, कारण आम्हाला सहज मिळते. तिथं बाय नेचर तुम्ही त्या -डिग्रीज क्लायमेटमुळे तिथं उन्हाळ्यात जर विचार करायला गेलास तर -35 आहे ऑनवर्ड्स, आणि थंडीमध्ये -55. इमॅजिनच नाही म्हणजे काय असेल. तिथं प्रत्येक गोष्टीचा बर्फ तयार होतो, पदार्थाची चव जाते, आणि मग बाय नेचर आतून खाण्याची इच्छा न होणं, आतून पाण्या पिण्याची इच्छा. -डिग्रीला कधी तुम्हाला पाणी प्यावं असं वाटणार? मग ती बॉडी सर्व्हाइव्ह कशी होणार? आणि अशा ठिकाणी ते काम करताना कसे स्वतःला शरीर मनबुद्धीनी भक्कम ते ठेवत असतील, ह्याच्यासाठी ते प्रशिक्षण आहे. कठोर परिश्रम आहेत आणि प्रशिक्षण पण तसंच आहे. पण ह्याच्यासाठी त्यांची तयारी असणं, हे जे त्यांचं वेगळेपण आहे ना, त्या वेगळेपणासाठी त्यांची सेवा करावीशी वाटते. मग मागून मिळणं किंवा मागून न मिळता सुद्धा आपण जरी करत राहिलो तरी मला काहीतरी मिळावं म्हणून करणं, त्यामुळे बोथवे ती सेवाच होऊ शकत नाही. पण त्यांच्या इतक्या ॲडव्हर्स कंडिशन्सला फेस करताना मी जसं सुरुवातीपासून म्हणते की आज माझ्या 26 वर्षाच्या प्रवासामध्ये एक सैनिक मी असा बघितला नाही की तक्रार केली, काही मागणं मागितलं, आणि आम्ही काय करतो असं स्वतःला खूप मोठं करून बाहेर बोलत राहिलं. कोणीच नाही. हा भाव आहे का आपल्यामध्ये? तो तपासावा. 15-26 जानेवारीने रोज. आता बरोबर हे दिवस आले की बरोबर बघा, आकाशवाणी, दूरदर्शन, सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये एकदम राष्ट्रप्रेमाचा असा एक काहीतरी सीझन सुरू होतो असं मी म्हणते. पण तो रोज असावा. तेव्हाच फक्त गाणं लागतं, भारतीय नागरिकाचा घास रोज अडत ओठी, आणि अशा प्रत्येक भारतीय नागरिकांनी स्वतःच्या मनाला विचारावं की अडतोय का हो खरंच तुमचा घास? तिथं घास खाण्याची इच्छाच होत नाही आहे आणि तुमचा अडतो ओठी असं निदान गाणं म्हणावं असं वाटतंय. मग ते खरं आहे का? आणि म्हणून मी म्हणते की घरात तर काय घडायचे सैनिकांविषयी? मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे मी अन्न सेवणार, घडो माझी या हातुनी राष्ट्रसेवा, म्हणून मला तू शक्ती बुद्धी दे देवा. आज तुमच्या पिढीला काम करायचे मन, मनगट आणि मेंदूवर, की जे त्याचे अँगल्सच बदलत चाललेत. आज भारत हा इतका तरुण देश नाही आणि भारत हा इतका सुंदर देश पण नाही. हे सगळ्याच गोष्टी आपल्याकडे आहेत, मग बिघडतंय कुठे? कारण मला स्वतः देऊन स्वतः पलीकडे राष्ट्रासाठीचा विचार करून ते देण्याचं कल्चर आपण स्वतःपासून निर्माण करावं. तुमच्यापाशी खूप गोष्टी आहेत तरुणाईकडे, पण फक्त त्याला दिशा आणि मार्ग हा खूप गरजेचा आहे, आणि तो तुम्ही द्यावा राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी आणि भविष्यातल्या भारतासाठी. नक्कीच. बरोबर. नागरिक म्हणून आपली जबाबदारी नेमकी कुठून सुरू होते? खरं सांगू का, हे असे प्रश्न आहेत ना की एका शब्दात, एका वाक्यात त्याची उत्तरच नाही आहेत. खुलून उत्तर द्या, काही हरकत नाही. आपल्या प्रत्येक कर्मामध्ये ही जबाबदारी जपणं खूप गरजेचं आहे. की आता माझी समजा विचारधारा, बाय प्रोफेशन मी शिक्षक आहे, तर असं नागरिक म्हणून म्हणलीस ना की आपलं हे सगळं नागरिकरण, सोशलायझेशन कुठे शाळेपासून सुरू होतं, घरातनं बाहेर पडतो. खरं केवळ शाळा नाही, आपण ज्या सोसायटीत राहतो, चाळीत राहतो, वाड्यात राहतो, आता चाळवाडे सगळे गेले, पण तिथेच आपलं सोशलायझेशन आधी होतं आणि तिथं आपली सामाजिक बांधिलकी खरं तर डेव्हलप होते. मग आम्ही काय करूचं जे आहे ना, त्याचं उत्तर सांगते. ज्या शाळेत मी शिकवत होते तिथं अगदी लोअर आर्थिक क्लास आपण म्हणतो ना, तशी गरीब मुलं होती. पण तिथल्या एक 4-5 ठराविक मुलीनं रोज उशिरा यायच्या. मग मी म्हटलं गं, 1 दिवस 2 दिवस रोज का गं मुलींनो, असं चालेल का शाळेत? तर मग काही भावानी ते नक्की नाही मॅडम सॉरी, पण म्हटलं अडचण आहे का काही? तर ती अडचण काय होती बघा. आणि मग अडचणीवर उपाय शोधणं म्हणजे सेवा आहे, तेच सांगते. प्रश्न असा होता की त्या जिथं राहत होत्या तिथे एक सामूहिक नळाचं कोंडाळं ज्याला म्हणतो आपण, की पाण्याचे टॅप एकत्र असतात आणि त्याच्यावर तिथली सगळी वस्ती त्यांचं पाणी भरणं, धुणं, भांडी घासणं, वॉटेवर, आणि ते सगळं करायला तिथे एवढी गर्दी, त्यातले 4 नळ तुटलेले आणि मग एका नळावर सगळे उद्योग सुरू. मग मॅडम नाही न होत सगळ्यांचं, आणि मग आई पण माझी पहाटे कामावर जाते वगैरे वगैरे त्यांच्या अडचणी. मग मी तिला म्हणलं, आणि तिथल्याच एरियातली मुलं होती, ते सगळ्यांना एकदा बोलवलं. म्हणजे या, अच्छा काय होतं, पाणी नाही का, नळ तुटला ना, ओके, तुमच्या एरियामध्ये कोणी प्लंबर राहतो का? हा आमच्या इथे एक दादा आहे ना,
म्हटलं बरं त्याच्याशी उद्या बोलून या येताना, तो नळ बदलायला त्याचे काय तुटले मोडले आणि त्याला किती खर्च येईल. अक्षरशः मुलं इतकी छान असतात ना, तुम्ही काय द्याल ना ते करतात. आणि दुसऱ्या वर्षी म्हणते काय इतका खर्च. म्हणून आता असं करा, तुमच्या आसपास सगळी माणसं कामाला जातात ना, आई बाबा काका मामा, त्यांच्याकडनं सांगा 2-2 रुपये द्या. किती खर्च होते तेवढे मिळाले की त्या प्लंबर दादाला बोलवा, त्याला म्हणू दादा हे पैसे घ्या नळ आणि हे दुरुस्त करून दे. काय होईल त्यातनं. केलं मुलांनी, म्हटलं सगळ्यांना पाणी मिळालं, प्रश्न सुटला. तुम्ही अवलंबून राहिला कॉर्पोरेशनची लोकं कधी येतील तोपर्यंत ते पाणी वाहत राहिलं. वाहणारं पाणी ही राष्ट्राची संपत्ती आहे, ती तुम्ही वाया घालवलीत. त्याऐवजी तुम्ही आत्ता काम काय केलं, एकत्र आलात. भले 2 रुपये 1 रुपये सक्ती करू नका, भांडू नका, पण ज्याला जे द्यायचे, कारण आपल्या सगळ्यांना पाणी मिळावं. हे जे आहे ना, मला मिळावं नाही, आपण तिथे राहणाऱ्या सगळ्यांना मिळावं. छोट्या प्रश्नावर सगळ्यांनी मिळून काढलेलं छोट्या वयातलं मोठं उत्तर होतं ते. पण तुम्ही प्रयत्न तर करा, मी काय करू शकते. नाही तर चर्चाच किती दिवस झालं पाणी वाया जातं, ह्या चर्चा तर आपण खूप ऐकतोय ना. पण जर आपण मानलं की अरे ही वस्ती, ही जमीन, हे राहणं, माझं इथलं पाणी मी पण वापरणार आहे, ते मी पण करते, मग मी ह्याच्यासाठी काय उपाय शोधू शकते. त्यामुळे प्रश्नांवर चर्चा कमीत कमी करावी, प्रश्नांवरची उत्तरं शोधावी. भविष्यातल्या भारताने क्षेत्र कोणतंही असो, प्रश्न कोणताही असो, आणि शेवटी राष्ट्रीय संपत्ती म्हणतोय ना, मग काम करा. आता झाडं लावा, म्हणजे आपण या सगळ्या प्रश्नांची एक इव्हेंट करतोय फोटो काढून दाखवण्यासाठी. झाडं लावा पर्यावरणासाठी. ती छोटी मुलं आहेत, एवढा पर्यावरण, जागतिक प्रदूषण त्यांना कसं कळायचं. ठीक आहे, झाडं शिकतात, शाळेतनं ऑक्सिजन देतात, शुद्ध हवा. म्हटलं असं करा, शाळेत पायी येणारी मुलं ज्या रस्त्यावरून येतात तिथे झाडं आहेत का रे, नाही. मग म्हटलं असं करा, पाण्याची बाटली घेऊन येतात, वॉटर बॅग जी त्यांची असते ती, रोज एक काम करायचं म्हटलं. मग मी त्यांना काय काय बिया आणून दिल्या, काही रोपं दिली. काय करायचं, येता जाता तुम्ही आधी जागा लोकेट करा, कुठे मध्ये येता का कुठे खड्डे खणू नका, पण कडेला जिथे जागा दिसते आहे ना, तिथे तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला आवडेल ते रोप लावा. आणि रोज जाता येता बाटलीतलं पाणी कुठेही होत नाहीपेक्षा त्या झाडाला घालून वेगळे कष्ट घ्यायची गरजच नाही आहे. शाळेत येताना आणि जाताना काम झालं आहे, हिरवा रस्ता केला मुलांनी, आणि आनंद स्वनिर्मितीचा. पण त्यांना मातीशी जोडून देणं, स्वतःचं देणं शिकवणं, ह्याच्यासाठी कुटुंबानी, समाजाने सगळ्यांनीच एफर्ट्स नको घ्यायला का. ती एफर्ट्स घ्यायची इच्छाशक्ती, त्या कामासाठी द्यायला लागणारा वेळ, आणि आपलं आर्थिक योगदानसुद्धा. सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहेत माझ्यासारख्या विचार करणाऱ्या स्त्रीसाठी. फक्त इच्छा पाहिजे आपली, आणि मग सियाचीनचा विचार तिथं तर म्हणजे एका खरोखरी असं म्हणते की अशा स्त्री ताईशी तुम्ही गप्पा मारताय की जिला त्यातलं काहीच ज्ञान नाही आहे. खरंच सांगते प्रामाणिकपणे, मला ना मी कुठल्या मेडिकल क्षेत्रातली आहे किंवा कुठलं ट्रेनिंग घेतलेली आहे, पण इच्छाशक्ती आणि माझ्या आदर्शांना फॉलो करण्याचा एक छोटासा प्रयत्न, हे म्हणजे जीवन प्रवास आहे माझा हा. ते भारताच्या सीमारेषांविषयी जाणून घेण्याची, सैनिकांच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची पहिली एक प्रेरणा माझी म्हणजे माझे आदर्श गुरु स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर. आपण म्हणतो ना, खूप सिनेमातले डायलॉग्स, एखादा उमंग, मला ह्याचं नावच इतकं आवडलं ना की ह्या शब्दामध्येच ताकद आहे पुढे जाण्याची, नवीन स्वप्न पाहण्याची. पण ते शब्दापुरतं ठेवायचं का जगण्यात आणायचं. त्यामुळे कुठल्याही छान गोष्टी शब्दांपुरत्या नाही ठेवायच्या. तसं माझ्या या गुरूंचं मला एक मंत्र दिलेला आहे त्यांनी मला, आणि हा मंत्र सगळ्या पिढ्यांनी जगावा. कुठला, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो ना. वाक्य ऐकायला छान वाटलं की नाही, पण मग या देशाचं आपण देणं किंवा मी देणं काय लागतं. इथं वाक्य पुढचं आमच्यासाठी नाहीच आहे, असं आम्ही ते करतो. पण जेव्हा तुम्ही संवेदन आणि सहवेदन याच्यावर असताना, तेव्हा तुम्ही त्याच्या अर्थाच्या मागे जाता. मी किती लहान वयामध्ये सावरकरांना झपाटल्यासारखी वाचत होते, आणि वाचताना तुमच्या संवेदना जाग्या असतील तर मला माझ्या जगण्याची लाज वाटत होती, अपराधासारखं वाटत होतं. ते काळं पाणी माझी जन्मठेप वाचताना ना मी माझी वेळशी घुसमटून रडायचे. मला आजही ते आठवतं की बापरे, हे काय जगणं आहे, आणि कुणासाठी हे जगायचं आहे, की ज्या देशवासियांनी त्यांचं नाव पण आम्हाला माहिती नाही. इतका त्याग कुणासाठी केला, काय मिळालं. कौटुंबिक काही मिळण्यासाठी जेव्हा तुम्ही जगता ना, तेव्हा देण्यासाठी जगून बघा. जे सावरकरांनी दिलं, अनेक क्रांतिकारकांनी दिलं, मी फक्त सावरकर नाही म्हणत, पण स्वतः पलीकडचं जगणं,
हे देणं म्हणजे काय समजणं, ह्याच्यासाठी तुम्ही जाणार का सावरकरांना? आपण म्हणतो ना कौटुंबिक आयुष्य, आणि हीच जगण्याची पद्धत सैन्यदलामध्ये, आधीच राष्ट्र. आणि मग मग मी त्या वाक्याला माझ्याकडे वळवलं. म्हणलं चांगले विचार आपल्याकडे वळवा, वाईट पण आपल्याकडे, की स्वतःला क्रिटिसाइज करा, की काय म्हणतायत सावरकर, देहाकडून देवाकडे. आधी हे लहान वयात ते कळायचं नाही पटकन, पण म्हणजे काय असेल, देवाकडे जाता. आणि आपण लहान मुलांना हे आजोबा उठत नाही, काय मग देवाकडे गेले, अच्छा म्हणजे असं होऊन जातं का? मग आत्ता तर मी आहे, मग मी काय करू शकते? सावरकरांनी काय केलं, बापरे एवढं केलं, असा तो विचार सुरू झाला. आणि मग मी काय करते, हा तो प्रवास होता. मग सगळ्या सीमारेषा, सैनिक वाचत होते. आणि कसं काय, कधी लहानपणी मी एवढे फिरले नाही. मग भारताच्या सीमारेषा वाचल्या. हे कसं शक्य आहे की घनदाट जंगलं आहेत, वाळवंटामध्ये 48-52 आहे, उत्तर पूर्व हिमालय आहे, इकडे समुद्रकिनारा सगळा, आणि खारफुटी आहे. ओफ बापरे. आणि या सगळ्याच्या टोकाच्या हवामानामध्ये हे 24/7 उभे आहेत. कसं शक्य असेल? आणि मग जाणता जाणता तो अभ्यास करता करता वाचनातनं आधी पोचले सियाचेन युद्धभूमीवर, आणि मग तिथलं वाचनातनं समोर येऊनच ते पचलं नाही. म्हणजे आपली पचनशक्ती मुळात तिथेच कमी आहे, की छे छे असं काय शक्य आहे का, श्वासच घेता येत नाही. आणि म्हणे युद्ध करतात, मी आपण म्हणतो की काही नाही, जरा वाढवून सांगतात, हा जो भाग असतो ना, तसं मला वाचून वाटलं की कसं शक्य आहे, इतकी ऑक्सिजन लेवल तिथं कमी आहे, आणि तिथं ते आपल्यासाठी उभे आहेत. आणि मग मी काय करते त्यांच्यासाठी? हा अगदी प्रामाणिक प्रश्न ज्या क्षणी मी वाचले तेव्हापासूनचा आजही मनात माझ्या आहे, की मग मी काय करते त्यांच्यासाठी? ते तर 140 करोड भारतीयांसाठी उभे आहेत. त्यातला प्रत्येक जणाचा विचार करतोय का, की मी इथं उभा आहे, या मागच्या सगळ्यांना काही माझ्याविषयी पडलं ते नाही असा विचार करत. ते म्हणतात आत्ता माझं कर्तव्य काय आहे. आणि मग त्याच्यासाठी जो मी अभ्यास करायला लागले, तेव्हा मात्र अवघड आहे म्हणलं. तिथल्या श्वासासाठी ना मला त्यातलं ज्ञान, ना माहिती, ना शिक्षण. पण प्रश्न माझा होता. मग त्या प्रश्नाला सुद्धा ना आपण दुसऱ्यांचं म्हणण्यापेक्षा माझं म्हणलं की आपण बरोबर कामाला लागतो, कारण ते स्वतःशी रिलेटेड होतं ना. आणि मग इतका झपाटून अभ्यास, आणि माझ्या नवऱ्याची मला खूप सुंदर साथ, की नाही बाबा मला हे काम करायचं आहे, काही करतो. पण मी त्यालाही अभ्यासाला लावलं होतं की शोधा, आणि दोघं मिळून आम्ही हे शोधत होतो. आणि मग जेव्हा ते प्लांट, ऑक्सिजन जनरेशन प्लांट, अच्छा उत्तर मिळाले, भारी, करू शकतो. कुठलीही गोष्ट करायला पहिलं आर्थिक बळ, पण किती काय खर्च येईल आपल्याला, 2.5 कोटी म्हणलं, क्षणभर थांबले. पण मला आजही जी कार्यरत मी आहे, एक क्षणसुद्धा मला आठवते, ही सद्गुरू कृपा, ही श्रद्धा आणि ही निष्ठा. आपण आपला धर्म, आपलं अधिष्ठान म्हणजे फाउंडेशन आपलं भक्कम पाहिजे. ते आपलं आपण पण घडवायचं असतं, दुसऱ्यांना नाही सगळं दोष देत फिरायचं, की घरात मजा येत नव्हतं, शाळेत मजा येत नव्हतं, समाजात ते नव्हतं. आपल्याला देवाने विचारशक्ती दिली आहे ना, मग ती विचारशक्ती आपण सकारात्मक गोष्टींसाठी वापरायची. संत महात्मे, राष्ट्रपुरुष यांच्या माझ्या वाचनाचीही 2 क्षेत्र, एक पारमार्थिक आणि राष्ट्रसेवा. म्हणजे सावरकरांची ही ताकद कुठनं, मानसिक बळ, एवढे हाल सहन करून. अच्छा असे मग ते उत्तर 2.5 कोटी माझ्या सद्गुरूंना लोटांगण घातलं, की मला मार्ग सांगा. माझे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी, की तुम्ही मला मार्ग सांगा, मला हे करायचं एवढं निश्चित. अक्षरशः आतला आवाज आपला बोलत असतो ना, तो आपण कधी ऐकतच नाही. आणि ते ऐकण्यासाठी ना एकाग्र व्हावं लागतं, ते फाउंडेशन लागतं तिथं. ते म्हणले अच्छा चिंता कशाला करतेस, तुझ्यासाठी मागणारेस काही, जोडी घाल खांद्याला आणि उभी राहा समाजासमोर. तुला कुठं स्वतःसाठी मागायचं आहे का? त्यांच्यासमोर मी उभी होते, समर्थांसमोर. आणि आपल्या प्रत्येक कर्माच्या ही सावधानता बाळगली ना, कुठे पाऊल इकडे ते सांभाळतात आपल्याला, ही निष्ठा. 2.5 कोटी त्यांच्यासमोर तसबिरीसमोर, की कसं काय म्हणजे तू खांद्याला झोळी अडकव. सुरुवात केली. 13 दिवस 13 घरी भिक्षेचा प्रवास सुरू झाला. आणि त्या भिक्षेनी काय अंतर्गत मला अनुभव दिले सांगू, घडवलं मला. कारण असं म्हणणं सोपं आहे. आत्ता समजा तुम्ही ऐकलं, छान वाटलं. मी जर म्हटलं अरे मी अजून 12 कोटींवर काम करते, 12 ते 15, याच भिक्षेच्या माध्यमातून 12 कोटी उभे राहिलेत समाजाकडनं. तुम्ही कराल मला मदत, तर स्टुडिओतनं बाहेर पड, खांद्याला झोळी अडकव, आणि आसपास जी माणसं दिसतील त्यांना सांग की या कामासाठी मी तुमच्यासमोर भिक्षा मागायला उभे आहे. तुम्ही म्हणाल बाईंनी बडबड केली, खूप झालं. कारण ते आतून तयारी होणं आहे ना. कारण लोक काय आपलं ये रे बाबा भिक्षा मागायला आलास का, हे घे असं करून देणारे नसतात.
ते 2.5 कोटी उभे करायचे म्हणजे एक मोठं चॅलेंज तुमच्यासमोर होतं आणि त्यात तुम्हाला असं लक्षात आलं की आपण ते लोकांकडनं मागून पूर्ण करू शकतो. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्ही काय दिलं त्याच्यामध्ये? कसं काय सांगू जे मला स्वतःच्या तोंडाने सांगायला आवडत नाही. पण काय मी असं म्हणते, जेव्हा मी समोर दुसऱ्यांच्या उभी राहते की तुम्ही काही द्या, कशासाठी, अर्थात माझ्या वैयक्तिक गोष्टींसाठी, या मोठ्या ध्येयापूर्तीसाठी, तेव्हा माझं त्याच्यामध्ये योगदान असावं. मग मी कुठं देऊ शकते? तर माझ्याजवळ जे काय तेव्हा थोडेफार दागिने होते ते मी विकून टाकले. कारण माझ्या सौंदर्याच्या कन्सेप्ट खूप वेगळ्या आहेत. असं म्हणून मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे म्हणते, कारण माझी एक अशी धारणा आहे की समाजामध्ये सौंदर्य आणि श्रीमंतीच्या संकल्पना बदलाव्यात, खास करून तुमच्या पिढीकडून. कारण एक आपण सामाजिक समारंभ, मी म्हणून ते उदाहरण म्हणून देते की आपलं कुठलंही फंक्शन असो, आपला पहिला प्रायोरिटी निवड मी कपडे काय घालू आणि मी कुठली ज्वेलरी घालू, खास करून मुलींसाठी, आणि मी दिसते कशी. आणि माझा पहिला विचार की मी दिसते कशीपेक्षा मी असते कशी किंवा मी आहे कशी, याला आपलं आपण स्वतःने महत्त्व देऊ. मग त्यामुळे ते 2.5 कोटी उभारताना मी सगळ्यांसमोर उभी राहणार आहे, सगळ्यांकडनं मागणार आहे. आणि ते दागिने माझं सौंदर्य कधी वाढवणारच नाही आहे. दागिन्याने तुम्हाला भौतिक गोष्टी दिसतात, पण जी गोष्ट मला इथे सोडून जायची आहे ना, त्याच्यामध्ये मी माझा जीव गुंतवण्यात काही अर्थच नाही आहे. आणि मग पुढची दुसरी बाजू अशी की सुंदरता आणि श्रीमंती, मला 2.5 कोटी राष्ट्रासाठी ते ध्येय पूर्ण होणं ही माझी श्रीमंती होती. मग ते विचार, ते संस्कार माझ्यावर करणारे, मी एका सैनिकाची बायको असणं, एका सैनिकी अधिकाऱ्याची आई असणं, हे असणं जे माझ्यापाशी आहे ते वैभव असतं ना, मग तिथं मी श्रीमंत आहेच आहे. आणि सुंदर विचार की जे माझ्या राष्ट्रसेवा कार्याच्या गुरूंनी, आध्यात्मिक गुरूंनी, आईवडिलांनी, संस्कारांनी दिलेले सुंदर विचार, हे सौंदर्य आहे. मग या 2 गोष्टी जर परमेश्वराने माझ्याकडे दिल्या तर दोन्ही अंगाने मी सुंदरपणे आणि मी श्रीमंत बने. आणि त्यामुळे पुढच्या पिढीने मी दिसते कशीपेक्षा मी असते कशी, आणि मला काय मिळेल पेक्षा मी देईन काय, त्या विचाराने पुढं जाऊ. म्हणून ते पहिले दागिने दिले आणि मग स्वतःच्या झोळीत स्वतःचंच दान दिल्यावर पुढे आहुती, म्हणून शब्दांनाच काय सुंदर अर्थ आहे, समिधा आणि आहुती. तो सगळा राष्ट्रसेवा कार्याचा यज्ञ आहे. मग त्या यज्ञामध्ये आधी स्वतःची आहुती, एक समिधा, मग समाजासमोर उभं राहणं. पण समर्थांसमोर उभं राहिलं की ठीक आहे, एवढ्याशा दागिन्यांच्या ह्याने काय होणार आहे, 2.5 कोटी उभारायचे. मग झोळी हडकवली आणि पहिला विचार असा की आपण स्वतःवर आधी प्रयोग करायचा आहे. भिक्षा मागणं शब्द सोपा, पण कधी भिक्षा मागितली का मी आयुष्यात आत्तापर्यंत? नाही. मग कशी मागू? समर्थांचा मंत्र आहे ना, श्रीराम जय राम जय जय राम, 13 मग म्हणलं चला उद्यापासून 13 दिवस सलग आपण 13 दिवस 13 घरी भिक्षा मागूया. बोलले कुणाशीच नाही आहे. समर्थ हे माझ्या सगळं बोलणं समर्थांची, माझ्या गुरूंशी. आणि दुसऱ्या वर्षी आवरलं सगळं, गेटमधनं बाहेर पडले. पहिली 13 माणसं जी भेटतील ती, मग कोणी शाळेत जाणारी मुलं होती, कोणी भाजीवाले होते, कोणी कामावर जाणारी माणसं होती, कोण मला ओळखत होतं? फक्त 13 माणसं समोर उभी राहायचे. जय जय रघुवीर समर्थ दादा, ताई ज्या कोण असतील की मला असं देशा सैनिकांसाठी एक काम करायचे, तुम्ही तुमच्या इच्छेने काही मदत करू इच्छिता का मला? आणि खांद्याला माझ्या झोळी असायची. कोणी द्यायचे, कोणी नाही द्यायचे, कोणी असे आपण बघता काही ते वेगळे दिवसे बघून जातं ना, तशी एक वेडीबाई दिवसे बघून जायची लोक पुढे. काही जण थांबायचे की जरा, मग कोणी काय खिशात बघायचे, 1 रुपया, 10 रुपये, 11 रुपये. मग मी त्याला 2 मिनटं थांबा ना, मग त्या झोळीत माझ्या पावती पुस्तक असायचं, ते मी काढायचे, त्याची पावती. अहो ताई आम्हाला नको, दादा तुला नको आहे पण मला द्यायची आहे ना. आजपर्यंत 12 कोटीमध्ये मला खूप आनंद आणि समाधान आहे की 1 पैसा बिन पावतीचा नाही. आणि ती कामातली पारदर्शकता जपली तर ध्येयसिद्धी आहे. तर असे 13 दिवस झाले पूर्ण. बापरे, म्हटलं 2.5 कोटी कसे काय 13 दिवसात उभे राहणार नव्हते, पण मला स्वतःला जज करता येत होतं की मी उभी राहिले की लोक माझ्याकडे कशी बघताय. आपण चेहरा वाचतो ना, लोक अशी बघून पुढे, पण ऐकायला पण किती एक जण थांबायचे नाहीत. 13 दिवसाच्या प्रवासात 1 दिवस असा आला मला कुणीच दारात उभं केलं नाही. मग रस्त्यात उभी होते आणि एका फळवाल्याची गाडी होती शेजारी. मी त्याला म्हणलं, दादा सेम असं जय जय रघुवीर समर्थ असं असं करते, तू देशील का रे मला?
त्यांनी पण असं आधी बघितलं की बाई काय बरी आहे का, काय डोकं फिरलं आहे. मग चेहरे मी वाचत होते. मग त्यांनी ते फळांचे ते ठेवली होती, त्याच्यावर ते पोतं असतं ना, त्याच्यावर ते फळं ठेवतात. ते असं वर केलं आणि बघितलं त्याच्याकडे काय 10-20 रुपये होते. हे देऊ का म्हणलं, एवढे पास का म्हणलं. अरे मी किती दे म्हणतच नाही आहे, तुझ्या इच्छेने तुला पण दे, सैनिक दादांसाठी दे. की त्यांनी काय बवणीच माझी झाली. म्हणजे धंद्याची आज माझ्या सुरुवातच झालेली नाही आहे ताई, पण एवढेच माझ्याकडे आहेत. मला ना इतकं भरून आलं. अजूनही ते प्रसंग मला आठवतात की ज्यांच्यापाशी काही नव्हतं ना त्यांनी भरभरून दिलं, आणि ज्यांच्यापाशी भरपूर आहे त्यांची द्यायची दानतच नाही. कुठलं राष्ट्र आणि खूप दूर आहे. आणि म्हणून तो अनुभवातनं आलेला माझा विचार असा आहे की मी गरीब श्रीमंत आणि श्रीमंत गरीब ह्याच्यातनं अनुभवले की ज्यांच्यापाशी खूपच अगदी कमी होतं पण त्यांची आहे ते देण्याची दानत होती. या माझ्या कामामध्ये मग जसजशी माझी भिक्षा ते 13 दिवसात ते काम होईना, मग मी समाजाला मोठ्या प्रमाणात आवाहन केलं. ज्यांना हळूहळू हे समजायला लागलं की असं काहीतरी हे उद्योग करतील. कित्येक जण असं म्हणजे अगदी आपण ज्यांना जवळचे म्हणतो असतात का नाही आपल्यालाही शेवटपर्यंत कळत नाही, पण त्यांनी हे काय काहीतरी फालतूपणा करते होती, तिचा का हा स्टंट असेल, कानावर खूप काही येत असतं, पण ते आत घ्यायचं का नाही ते आपल्यावर असतं. त्यामुळे मी ह्या गोष्टी आतच घेते. तुम्ही बोलत राहा, मी काम करत राहते. हा माझा एक सिम्पल मंत्र आहे. कारण बोलणाऱ्यांचं कामच ते, त्यांना बोलायला काम नको द्यायला का आपण, म्हणून आपण आपलं काम करत राहावं, ते बोलत जातात. तर हिचा स्टंट असेल म्हणून तुम्ही बोलत राहा. आणि मग 2.5 कोटींसाठी मग शैक्षणिक सामाजिक संस्था त्यांना अप्रोच व्हायला लागले. आणि त्या काळात करोना ते एक मोठं संकट होतं. पण भिक्षा मागताना एका सोसायटीत मी गेले होते. भिक्षा मागितली वगैरे, म्हणजे आपण स्त्री माझे सौंदर्य आणि श्रीमंती म्हणते ना मी. भिक्षा मागून झाली, तिथे एक ताई होत्या. भिक्षा म्हणल्या तुमच्याशी जरा बोलायचं होतं. म्हटलं बोला. तर म्हणे मी ना तुमचे काय माझे आता व्हिडिओ काय यूट्यूबवर वगैरे होते. एक व्हिडिओ बघितला म्हणे मी ताई तुमचा, तेव्हा ना जी साडी तुमच्या अंगावर होती ना तीच साडी तुमच्या अंगावर आता भिक्षा मागता नाही. मला ती भिक्षा मागता मागता डोळे मिटायची वेळ आली होती. तुम्हाला देवाने डोळे जे दिलेत ना ते फक्त बाहेरचं बघायला दिलेत का आत दृष्टी आत वळवायची आहे ना. डोळे इंद्रिय आहे, पण डोळे बाहेर का दिलेत देवाने खूप गमती करून ठेवलेल्या आहेत की माणसाची परीक्षा तिथंच आहे की त्या डोळ्यांनी फक्त तुम्ही बाहेरचं पाहता का त्या डोळ्यांनी अंतर्दृष्टीने स्वतःकडे पाहता आहे ना. आणि मला स्वतःकडे पाहायला भगवंताची कृपा आहे की तो म्हणतो तू कशी जगतेस बघ, तू काय काम करतेस ते बघ. किंवा मला लोक काय म्हणतात त्याच्यात कधी ना फरक पडला ना पडतो. पण मी बघत राहिले, म्हटलं काकू तुमच्या स्मरणशक्तीची दाद द्यायला पाहिजे. मी एवढंच म्हटलं त्यांना, जय जय रघुवीर समर्थ, तुमची इच्छा आहे ना. म्हणजे भिक्षेचा उद्देश काय, भिक्षा म्हणजे भीक आहे का. आम्ही इथून सुरुवात आहे आणि हे देणं आणि काय मिळवतो तिथनं ती सुरुवात झाली. सलग 4 वर्ष अभ्यास आणि 2015 ते 19 म्हणजे आत्तासुद्धा मी भिक्षाच मागते, मी काही बसलेली नाही आहे. तेव्हा मग 4 ऑक्टोबर 2019ला हा 2.5 कोटींचा प्रवास पूर्ण झाला आणि जगातल्या सर्वोच्च युद्धभूमीवर भारतातला पहिला ऑक्सिजन जनरेशन प्लांट आणि रिफिलिंग सेंटर हे सैन्य दलाला समर्पित केलं गेलं. काय तो क्षण होता आयुष्यातला माझ्या की तुम्ही सगळं द्या, स्वतःचं सगळं द्यायची तयारी पाहिजे. मला आठवत नाही की या सेवा कालामध्ये 26 वर्षात मी एक तरी सुट्टी घेतली. या विचारात मी जाईन तिथे हेच बोलत असते, कारण ते माझा ध्यास आहे, तो माझा काम हा माझा श्वास आहे. पण मग यात तुम्ही आता ॲज अन इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल सिटीजन म्हणून काम करताय, यात सरकारने तुम्हाला कशी आणि किती कधी काय मदत केली नाही केली, मग करावी अशी अपेक्षा तुमची नसेलच, पण काय त्या दरबारी तुम्हाला हेल्प आली आहे सरकारकडनं? विषयच नाही. सरकार माझ्या डोक्यातच हा विषय नाही. सरकार माझ्या डोक्यात आहे, सैनिक आपले माझ्या डोक्यात आहे, राष्ट्र आपलं माझ्या डोक्यात आहे, मी काय करू शकते. त्यामुळे ना सरकारी दरबारात मी गेले आणि मुळात माझ्या कामाचा पर्पजच सरकार करतं का नाही, तेव्हा ते काय करतं माझा विषयच नाही. माझा विषय आहे माझ्या सैनिकांना अडचणी काय आहे, त्याच्यासाठी मी काय करू शकते. त्यामुळे त्यावेळी रस्त्यात ते त्यांच्या परीने करतात ना, आणि ते करत नाहीत म्हणून मी नाही करत आहे. मला माझी अंतःप्रेरणा काम करायला लावते. माझ्या कामाचा पायाच मी हा ठेवलेला आहे की मला माझ्या सद्गुरूंनी तो ठेवून घेतलेला आहे की तू काही नाही करत आहेस. एवढं आयुष्य जे त्यांनी दिलं आहे ना देहाकडून देवाकडे जाईपर्यंत,
त्या आयुष्याचा उपयोग तू कसा करतेस. त्यामुळे ते प्रवास पुढे चालू आहे. आणि आमच्या दोघांचा ना, मी माझ्या नवऱ्याची साथ मी म्हणते ना, पहिला प्लांटचा जेव्हा विचार मनामध्ये आला तेव्हापासून आम्ही दोघांनी ठरवलेलंच आहे की आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत आपण सैनिकांच्या सेवेसाठी आणि खास करून जिथं जिथं हाय ॲल्टिट्यूडला ते आहेत त्यांच्या श्वासासाठी आपण काम करणारच आहोत. आणि मग पहिला प्लांट हँडओव्हर केला. त्याच्यानंतरची अचानक आम्हाला काय म्हणतो ना, पंतप्रधान मोदींनी या कार्याची घेतलेली दखल, ती एक भेट, ती एक अविस्मरणीय भेट होती. की कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ते कशाला बोलवतील मला. पण 4 ऑक्टोबरला प्लांट समर्पित केला आम्ही सियाचीन, जगातल्याही सर्वोच्च युद्धभूमीवर. आणि 18 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी इथं BKCला मुंबईमध्ये बोलवलं होतं. आणि आत्ता जसे आपण गप्पा मारतो आहे ना, तशा आमच्या गप्पा जवळजवळ 30-40 मिनटं झाल्या. आणि तोच फील, अहो नेते तुम्ही आम्हाला नेता, तुम्ही आम्हाला कुठं नेता असं ते म्हणायचे. तर तसं हे नेतृत्व नाही आहे. एक दर्शनच आदरणीय पंतप्रधानांचं असं आहे ना, चेहऱ्यावर तेज आहे, डोळ्यामध्ये एक चमक आहे. ती विकत येत नाही, ती मेकअप होऊन येत नाही, ती आतून येते. आणि आतून येणाऱ्या गोष्टी या साधनेच्या असतात, त्या उपासनेच्या असतात. आणि तो फिलॉसॉफिकल बेस फाउंडेशन जिथं असतं, ती उपासना जिथं असते तिथे ते तेज असतं. कारण तुम्ही शुद्ध असता. आता मी कोण 140 कोटीमध्ये एक कोण स्त्री, आम्ही नवरा बायको, त्यातनं त्यांनी आम्हाला बोलवणं, आमच्याशी एवढा वेळ 7 मिनटाची ऑन पेपर्स आमची अपॉइंटमेंट होती. 30-40 मिनटं अशा डिस्टन्सवर आमच्या मस्त गप्पा होत्या. मग गेल्या 11 वर्षात आता सरकार बदलल्यानंतर आपण 11 वर्ष नाही, आता 2014 पासून पुणे 12 वर्ष. तर सैन्य दलाच्या, भारतीय सशस्त्र सैन्य दलाच्या एकूण सोयीसुविधांमध्ये, ट्रेनिंगमध्ये कसा काय खूप सकारात्मक बदल आहे. बाकी त्या विषयाला मी क्रिटिसाइज करणार नाही, पण सकारात्मक बदल खूप आहेत. स्वतः आदरणीय पंतप्रधान तुम्ही बघत असाल की त्यावेळी ते त्या ठिकाणी सैनिकांची जाऊन भेट घेतात. म्हणजे दिवाळी असेल तर ते बॉर्डरवर असतात, नक्की असतात. काहीही सण असेल तर ते बॉर्डरवर असतात. म्हणजे तुमच्यामुळे राष्ट्र सुरक्षित आहे ही जाणीव असणारं ते नेतृत्व आहे. कारण त्यांनी स्वतः कार्यकर्त्याच्या पातळीपासून राष्ट्र म्हणजे आधी तुम्ही द्या ना, तुम्ही करा काम. कारण प्रत्येक काम तुम्हाला शिकवतो, प्रत्येक अनुभव शिकवतो, तो घ्यायची तयारी पाहिजे. आणि म्हणून त्या भेटीने प्रवास तर पुढे सुरू राहिला. आणि दुसऱ्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटकडे आमचा प्रवास सुरू झाला. पुढचं आव्हान होतं पुन्हा 3.5 कोटींचं. आणि ठरलं आहे म्हणल्यावर थांबायचंच नाही आहे. आणि आनंदाने मी सांगू इच्छिते की एक नवरा बायको म्हणून आमच्या दोघांमध्ये प्रापंचिक गप्पाच कधी नव्हत्या. म्हणजे म्हणतात ना की ती परमेश्वरी कृपा की अशी साथ लाभणं, की आत्ता कुठं 2.5 कोटींचं काम पूर्ण करून देतो, पुन्हा 3.5 कोटी. म्हणजे 2015 ते 19 ही 4 वर्ष गेली ही भिक्षा आणि सगळं. असं बरं ट्रस्ट आमचा रजिस्टर्ड ट्रस्टच्या अंडरही काम करतो, कारण पैसा आपला नाही आहे, म्हणजे त्याचं अकाउंट ऑडिटिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आणि ही धारणाच आहे की ज्या उद्देशासाठी आपण ही झोळी समाजापुढे पसरली आहे ना, तो उद्देश पूर्ण करून समाजाला त्याचे रिझल्ट्स देणं, तो पर्पज सर्व झाला पाहिजे. त्यामुळे सामाजिक कार्याला आपण तेवढंच सेवेची ती संधी आहे. त्यामुळे आपण काही खूप भारी करत नसतो, ती संधी समोर आहे म्हणून आपल्याला ते करायला तरी मिळते. घेणारच नसेल तर कुणाला देत आहे, म्हणजे तोही भाव नाही आहे. आणि सैनिक सावरकर हे माझी दैवत आहेत की त्यांनी घडवलं आहे. तुम्ही तो जेव्हा अनुभव घेता ना तेव्हा कळतं. जेव्हा लेह लडाखलाच मी जेव्हा पहिल्यांदा या कामासाठी गेलेच तिथे मी, आम्ही दोघंही अर्थात, तेव्हाच लेह लडाखहून पुढे जातानाच की आपली लायकी व्यक्ती म्हणून मी म्हणते, आपण शरीर मनाने किती, कारण आपलं जगणंच तसं नाही आहे. म्हणून ते प्रशिक्षण, प्रत्येक सैनिकाची ताकद, हायड्यूडला गेल्या तिथं असलेलं ऑक्सिजनचं प्रमाण, ते तुम्हाला काय करताना तुम्हाला खूप काळ समजत नाही. मग तुम्ही क्षणभर क्षणात टी व्ही कळतच नाही. मला तो क्षण आठवते. मी पुढे जाणार होते, तिथं आपलं मेडिकल चेकअप होतं. माझंही झाल्यावर तिथे मला म्हणले की मॅडम आप इसके आगे नहीं जा सकते. म्हणलं क्यों? आपको पता नहीं है आपका BP है 220. आणि मला रिअलाईज होत नव्हतं. म्हणजे काय गोठून जाणं, जे मी शब्द वापरते ना,
तसं काहीतरी माहीत नाही काय होत होतं, पण म्हणजे म्हणलं माझी इथेच ही अवस्था तिथे. आणि म्हणून त्या लोकांसाठी काम करणं म्हणजे आयुष्यातली परमेश्वराची माझ्यावर असलेली कृपा आहे की निदान त्या सेवेची संधीचा मार्ग त्यांनी मला दिला आणि त्या मार्ग कसा चालायचा हे पण पुन्हा त्यांनीच शिकवलेलं आहे. आणि मग पुन्हा 3.5 कोटींचा प्रवास. या अख्ख्या प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ कशी लाभली आणि तुम्ही दोघांनी मिळून हे कसं पार पाडलं सगळं? खूप छान. अशी जोडी असावी असं मी म्हणते, कारण स्वतः आधी आणि स्वतः पलीकडे जायची दोघांची तयारी होती. ते महत्त्वाचे. मी का आणि तू का आणि मला हे ह्याच्यानं की मी आणि माझं आलं ना की संपलं मग सगळं. चांगल्या गोष्टींचा आग्रह जरूर धरावा, पण माझा माझ्या नवऱ्याकडे जो हट्ट होता की मी फक्त घरात स्वयंपाक पाणी करेन, नोकरी करून येईन, नंतर आपण टी व्ही बघू, सिनेमा जाऊन हिंडू, हे मी जगू शकत नाही. तर माझं ध्येयच वेगळं आहे, राष्ट्रसेवेचं. नेमका रस्ता तर आम्ही शोधत होतो दोघंही. त्यामुळे लग्नाच्या वेळेस ती अट होती, त्यामुळे ती साथ मला 100% मिळणारी खात्री होती, कारण मुळात तो स्वतः सोल्जर होता. आणि सोल्जर असण्यासाठी मला असं वाटतं ना, स्वतः आधी स्वतः पलीकडे दुसऱ्याचा विचार करण्याची आपली तयारी असावी लागते आणि जगणं नुसते विचार नाही. आणि मग पहिला प्लांट झाला, त्या प्लांटमध्ये पूर्ण साथ होतीच होती, पण सेकंड प्लांटकडे जाताना तो पहिला प्लांट देण्याच्याच वेळी अडचणी त्या अचाट होत्या, कारण हाय ॲल्टिट्यूडला काम करायचं होतं. तो प्लांट आला ज्या ठिकाणाला मला पुढे न्यायचा होता तिथे जाण्यासाठी मिस्टर माझे पोचले होते आणि तो प्लांट एअरलिफ्ट करून आम्हाला वरती न्यायचा होता. रस्ते बंद होतात तिथे, म्हणून आपल्या बुद्धीपलीकडच्या गोष्टी घडतात. पण एक सैनिक काय असतो, आम्ही त्याचा बाऊ नेम आहे की आता अच्छा ही अडचण आली का, आता काय करावं म्हणून तिथे थांबायचं नाही, सोल्युशनकडे लगेच जायचं. आणि तो उत्तर शोध, त्याला कुणीही तक्रार केली नाही की आवडायचं नाही, पुढे जा, उत्तराकडे जा. मला आयुष्यात तरी क्षण ध्येय आमच्या दोघांचं मिळून, पण कधी की आता हो ना असं असं उठ 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 कामाला लाग, पुढच्या कामाकडे. ते आत्ता नाही ना उत्तर मिळत आहे, ते दुसरं काम करताना त्याचं उत्तर सापडेल, पुढे जाऊया, हे जे आमच्या दोघांचं होतं ना. आणि मग तो तिथं गेला आणि एअरलिफ्ट करण्यासाठी ती जी पुढची सगळी प्रोव्हिजन करायची होती त्याच्यामध्ये तो ऑलमोस्ट तार्मिकवर 18 तास होता कंटिन्युअसली हाय ॲल्टिट्यूडला. आणि जसं मी सुरुवातीला वर्णन केलं की तिथं असल्यामुळे तिथं भूक लागत नाही, तहान लागत नाही. पण प्लांट ही 2.5 कोटीची जबाबदारी माझी आणि त्याची मिळून होती ना, ही जबाबदारी मानणं आणि घेणं. मग आम्हाला पण विचारायला आलं होतं की आम्ही दिलेले पैशाचं तुम्ही काय केलं. हे संस्कार आहेत, ती बांधिलकी मानणं, जबाबदारी घेणं. आणि त्यामुळे तो जो तिथं उभा होता 18 तास, आणि तो डायबिटिक होता, तिथं त्या 18 तासात त्यांनी अन्न खाल्लं नाही, पाणी प्यायला नाही, औषध घेतलं नाही. ज्यावेळी ते पुढं जाऊन तिथं ठेवलं आम्ही ज्या जागेवर, तेव्हा परत आलो, त्याच्यामध्ये बराच काळ गेला. आणि त्यावेळी ते अन्न जात नव्हते, त्याला कावळी तिथं झाली होती. बरं, अशा ठिकाणी उपचार मिळणं म्हणजे मिळालेही असते, पण ऐकण्यातलाच नव्हता की ध्येय काय, मरण आज आणि उद्या प्रत्येकाचं ठरलेलं आहे. काम न करता नाही जायचं, काम पूर्ण करून. परत आलो आणि ती कावळी तर पोटात उतरली, उलटली म्हणतो ना, असं सगळं झालं होतं. मग हॉस्पिटलायझेशन सुरू झालं. अखंड हॉस्पिटलायझेशन असताना पुढच्या प्लांटचं स्वप्न होतं 3.5 कोटींचं, आणि त्यासाठी पैसे उभारण्याला मला समाजापर्यंत पोचायचं होतं. अशी अखंड मी बोलते 2.5 तास. जेव्हा मी ऑडिओ व्हिज्युअल ते दाखवते कार्यक्रम की राष्ट्राय स्वाहा इदम न मम, तो विषय मांडायला मला जायचं होतं. आणि तो हॉस्पिटलमध्ये ICUत होता. डॉक्टरांनी मला बोलवलं आणि सांगतात त्यावेळेला डॉक्टर सिरियस आपल्या पेशंट असेल तर की रिलेटिव्सना बोलवा वगैरे. तसं मला सांगितलं त्यांनी की काही सांगता येत नाही, तर बोलवून घ्या रिलेटिव्सना. आणि मी आत ICUत असताना तेवढ्यात मला एक फोन आला, म्हणून मी बाहेर गेले. फोन अटेंड करून आत आले शांतपणे. तर त्याला तेव्हा थोडंसं माझ्या नवऱ्याला कळत होतं. त्यांनी मला खुणेने विचारलं काय, तर मी पण त्याला खुणेच उत्तर दिलं की थांब जरा, कारण तो खूप असा नाजूक स्थितीत होता. आणि थांब म्हणल्यावर तो त्या कंडिशनमध्ये सुद्धा असा आतून आपण म्हणतो धुमसणं की मी तुला विचारतो आणि तू मला उत्तर देत नाही आहेस. तर ते डॉक्टरांना म्हटले की तिला सांगा माझ्या नजरेसमोरून दूर हो मला. तर डॉक्टर मला म्हणले ते का असं म्हणताय, मी तुम्हाला सांगतो आहे त्यांची कंडिशन नाजूक आहे. म्हणलं मी काहीतरी बोलली आहे का, मी तुमच्यासमोर आहे. मग ते एवढे का असे हे झाले. मी त्याला म्हटलं थांब मी तुला सांगते, कारण त्याला विषय माहिती होता की पुढच्या 3.5 कोटीसाठी
मला एक इंटरव्ह्यू द्यायला मुंबईत यायचं होतं DD सह्याद्रीवर, आणि तू जर आत्ता तिथे इंटरव्ह्यू द्यायला गेली नाहीस तर आपला विषय पोचणार नाही आहे. आपले 3.5 कोटी भारत लोकांना अपील तर पोचलं पाहिजे ना. आणि अशी संधी म्हणजे अनेक लोकांसमोर मी एका वेळी जाऊ शकणार होते. सो यू गो. मरण ठरलेलं आहे, वेळ माहिती नाही आहे एवढंच, त्यामुळे तू जा. आणि मी माझ्या नवऱ्याला तिथंच सोडलं आणि मी सह्याद्रीचा इंटरव्ह्यू द्यायला आले. पण तो सैनिक कसा असतो, तो मनुष्य ICU मध्ये असलेला, त्यांनी सगळ्या डॉक्टरांना सांगितलं मला या ICUतनं आत्ता पुरतं तरी बाहेर काढा. ज्या रूममध्ये TV स्क्रीन असेल, कारण मी लाईव्ह होता तो इंटरव्ह्यू, मला बघायचं आहे माझी बायको काय बोलते. आणि माझ्याबरोबर जी होती भांडाभांडी माहिती एका चांगल्या गोष्टीसाठी एवढा बेडरिडन मनुष्य, त्यांनी डॉक्टरांना मला मोबाईल हवा आहे जवळ. ते म्हणले मॅम यांना प्लीज सांगा. म्हणलं आता ती परिस्थिती तुम्ही हाताळा, मी चालले म्हणून. अहो मी तुम्हाला सांगतो तुमचा नवरा सिरियस आहे. म्हणले येस ओके आय नो, पण मला जायला लागते. आणि मग त्यांनी मोबाईल घेतला, स्वतःला शिफ्ट करायला लावलं आणि माझ्याबरोबर बहुतेक माझी बहिणी होती, तिला तो अपडेट्स घेत होता की तिला सांग हे विसरू नको, तिला सांग हे बोलायचं. म्हणजे त्याला स्वतःचं कशाचं भानच नव्हतं की ही जर तिथं चुकीची बोलली किंवा हा विषय सांगायचा राहून गेला तर लोकांना तो मेसेज जाणार नाही. म्हणजे हे भान आपल्या ध्येयासाठी ना पूर्ण विसरता आलं पाहिजे. मग आज म्हणायला आपण सांगतो की बघा आपण स्वतःच्याकडे वळून बघितलं ना तर असे खूप प्रसंग आयुष्यात येतात की आपल्याला ते टाळायचं असतं आणि तेव्हा आपण खूप फालतू करणं देतो. अगदी घरात कोणाला तरी सर्दी खोकला आला असता तरी आपण म्हणतो की नाही ना ह्याची त्याची तब्येत बरी नाही. आणि मी तर माझ्या मृत्यूशय्येवरच्या नवऱ्याला मी उपकार नाही केले. बेसिक पहिलं हे मी काही हे उपकार नाही केले. माझा तो परीक्षेचा क्षण होता. ते देहाकडून देवाकडे जातानाचा ते जो प्रवास होता तो क्षण होता. मी गेले, परत आले, तो खूपच सिरियस होता. पण त्याच कंडिशनमध्ये आमचे 3.5 कोटी उभे राहिले आणि 2022ला आम्ही सेकंड प्लांट इन्स्टॉल करायला जम्मू काश्मीरला गेलो. मग तेव्हा सुद्धा डॉक्टरांनी की तुमच्या रिस्कवर जा. म्हटलं हो. मग आम्ही दोघं आपापसामध्ये कन्व्हिन्स होतो की मृत्यू येणार आहे, मग काम करताना येऊ दे. ही मनाची ताकद आणि ती सेवेसाठी, कारण ती एकच संधी आहे ना, पुन्हा नाही देव पाठवणार आहे, आपल्याला माहितीच नाही आहे पुढचा प्रवास काही. सो आम्ही तो काश्मीरचा हे करून आलो. परत आलो ते हॉस्पिटलमध्येच आणि हॉस्पिटलमध्ये मी तिला ॲडमिट म्हणलं एक एक प्रसंग बळ देतो आपल्याला. ॲडमिट करत होते, तो स्ट्रेचरवर होता आणि मी त्याच्याबरोबर चालत होते. त्या हॉस्पिटलमधनं जाताना आम्ही दोघांनी एकाच वेळी एक बोर्ड वाचला, स्पायनल कॉर्ड इंजुरी सेंटर. आणि दोघंही एकाच वेळी एकमेकांशी बोललो की हां यांच्यासाठी पण आपलं काम करायचं राहिलं आहे ना. मग मी त्याला म्हटलं ठीक आहे तू काळजी करू नको, तू पटकन बरा हो, पण हे पण काम करू. पण दुर्दैवाने तो नाही राहिला. आणि कमिटमेंट काय कामं करवते त्यातला भाग आहे हा. विदिन 8 months तो सोलर वॉटर हीटर सिस्टीम प्लांट पण उभा राहिला. म्हणजे समाजापुढे त्याच ताकदीने उभी राहू शकले मी. केवळ ध्येय आपल्याला कसं कार्यरत करतं, त्याच्यासाठी ते ध्येय प्युअर पाहिजे, आपली इच्छाशक्ती तेवढीच पाहिजे, ती तळमळ पाहिजे आणि त्यातली ट्रान्सपरन्सी तुम्ही जपली पाहिजे आणि तिथं तो कनेक्ट पाहिजे की मी जर इकडचं इकडे केलं किंवा ते मनात सुद्धा विचार येणं ना, मग ती सेवा नाही. आणि 8 महिन्यामध्ये सोलर वॉटर उभा राहिला आणि पुढे मी मला काय म्हणून एक्सक्युजेस देणाऱ्यांचं नाही झेपत आमच्यासारख्यांना. त्याचं श्राद्ध होतं घरामध्ये. हे प्रसंग का आठवतात जेव्हा मला कारणं देणारी लोकं दिसतात ना. आता सुद्धा हिला काय काम आहे ना, मुलगा माझा सैन्य दलात ऑफिसर आहे, नवरा तर आता नाहीच आहे, मग हिला काय काम आहे, करेल तर काय काम हे. लोक बोलणार आहेत. तर तुम्ही बोलत राहा, मी काम करत राहते. हा फंडा कायम आहे. हे काम जेव्हा तुम्ही हाती घेतलं तेव्हा तुमच्या मनात असा प्रश्न नाही आला की लोक काय म्हणतील? मुळात पहिल्यापासून ही माझी धारणा नाही आहे की लोक काय म्हणतील किंवा लोकांनी काही म्हणावं, कुणाला ते सांगण्यासाठी करावं. जसं मी आत्ता म्हणलं की सोलर वॉटर हीटर सिस्टीम प्लांट माझ्या मिस्टर जेव्हा गेले त्याच्यानंतर आणि मी त्यांना कमिट केलं होतं की येस मी रडत बसणार नाही, हे काम मी पुढं नेणार आहे. विदिन 8 months तोही प्लांट पूर्ण झाला. म्हणजे मला त्या कमिटमेंटचा आतून आनंद, कारण आपण जो शब्द देतो त्या शब्दाची प्रामाणिक असणं. आणि खूप प्रोजेक्ट्सवर आमच्या तो असताना शेवटी डिस्कशन सुरू होती आणि ती सगळी कामं मला पूर्ण करायची होती. तो गेला आणि घरामध्ये श्राद्ध होतं. त्या श्राद्धाला आमचे नातेवाईक सगळे, त्याची मित्रमंडळी आली होती. आणि जसं सोलर वॉटरचं कामाविषयी बोलत होतं तसंच एका
सैनिकांच्या आमच्या विशेष मुलांची शाळा असते, त्या शाळेला स्कूल बस द्यावी वगैरे असे ही पण कामं आम्ही करतो, म्हणजे केवळ ऑक्सिजन प्लांट असं नाही. मग हो, ते काम बऱ्यापैकी पूर्ण होत आलं होतं आणि ती हँडओव्हर करायची होती, पण त्याची व्हिजिट होती माझी. म्हणजे काम करायचं होतं, पण आम्हाला हॉस्पिटलायझेशनमधनं ते नेमकं तिथं जाणं, त्या लोकांची माझी वेळ जमणं. पण बरोबर त्यावेळी मला फोन आला होता तिकडनं की आज येऊन तुम्ही व्हिजिट करून जा. मी नाही सांगितलं माझा नवरा नाही आहे किंवा असं आहे श्राद्ध. ओके, येते. घरात गुरुजी आले, धार्मिक कार्य सगळं पूर्ण झालं. आलेल्या लोकांना मी नमस्कार केला, नवऱ्याच्या फोटोला नमस्कार केला, तुला मी शब्द दिला आहे, मी कामासाठी निघाले. आलेल्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्याला या सेवा कार्यामध्ये जिवंत ठेवणं ही खरी श्रद्धांजली मी मानते. सो प्लीज जो काय प्रसाद आहे, मला काही गैरसमज करू नका, ही सुद्धा एक मला तुमची मोठी मदत होणार आहे. आणि मी तिकडे गेले. म्हणजे लोकांसाठी तेव्हा मी वेडी होते, लोकांसाठी मी जरा जास्तच करते अशी पण होते. असं कुठं असतं का? अगदी काय उद्या देऊन स्कूल बस द्यायची होती का? तुम्ही बोलत राहा. मला माहिती होतं, कारण त्यातल्या एक एक रुपयासाठी झोळी घेऊन मी रात्रंदिवस फिरत होते. सो तो पैसा, त्या मुलांची ती गरज, माझ्यासाठी ते महत्त्वाचं होतं. जाणारा आज तो गेला, उद्या मी पण नसीन. म्हणून मी एक्सक्युजेस सांगत जर थांबत राहिले ना, तर माझ्या क्षण सेवेचा माझ्या आयुष्यातला कमी होणार आहे. सो लोक काय म्हणतील? त्यामुळे ना मी काही काही वाक्य बघ आपण त्याची गुळगुळीत केलेत ना बोलून, की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, हे ह्याला अर्थ न समजता बोललेली वाक्य आहेत असं वाटतं मला. त्यामुळे बोलणाऱ्यांनी बोलत राहावं, करणाऱ्यांनी करत राहावं. आणि बोलणाऱ्यांनी बोलता बोलता करणाऱ्याचं करणं घ्यावं. मग बोलणंच संपतं ना. त्यामुळे कोण काय बोलतंय हा माझा विषय कधी नव्हता, नाही आहे आणि ना राहील. कारण मी माझ्या ध्येयाशी एकाग्र आहे, प्रामाणिक आहे. आणि माझ्या दोन्ही गुरूंनी जे मला शिकवलं आहे, माझ्या नवऱ्याला जो मी शब्द दिला आहे, त्याचं माझ्या मुलाचे तितकंच मोठं योगदान आहे, सैनिकांचं योगदान आहे. म्हणजे हे कामच आजपर्यंतचा हा माझा एक सामान्य मध्यमवर्गीय स्त्री 12 कोटी कुठून आणले असतील? ती ताकद त्या पावनभिक्षेची, ती ताकद सैनिकांच्या सेवेची, ती ताकद समाजाच्या पॉझिटिव्हिटीची. या कामात 12 कोटी जे उभे राहिलेत तर त्या समाजातल्या सगळ्या स्तरातनं आलेली आहे. ते योगदान कोणी कोणी कसं दिलं ह्याचा एक वेगळा पॉडकास्ट होईल. इतके अनुभव आहेत त्या योगदानातले, भिक्षेतले. त्यामुळे तुम्ही कसं बघता, दृष्टी निगेटिव्हिटीनी बघता, क्रिटिसाइज करण्यासाठी बघता कुठल्याही कृतीकडे, का तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे जाऊन कन्स्ट्रक्टिव्ह कामाकडे जाता, हा महत्त्वाचा विषय आहे. खूपच भारावून जाण्यासारखा विषय आहे हा. म्हणजे आम्ही दोघंही तितकेच भारावून गेलो आहे. आणि आता आपण इतका वेळ गप्पा मारतोय, तुम्ही तुमचा प्रवास सांगितलात आणि या सगळ्या प्रवासातनं जाताना तुमच्या अनुभवातनं तुम्ही काय शिकलात आणि त्यातनं आपणही काय करावं असं प्रेक्षक ऑडियन्स इन्स्पायर झाला असेल. तर आता आपले जे प्रेक्षक आहेत त्यातला जो तरुण वर्ग आहे किंवा सर्वच एज ग्रुपमधली लोक उद्यापासून काही किंवा आत्तापासून काही हा पॉडकास्ट ते पाहतील, त्या पाहिल्यानंतरपासून काही बदलायचं असेल तर असं ती एक गोष्ट काय करू शकतील? मीला विसरा आणि राष्ट्राला आठवा. मीला विसरा आणि राष्ट्राला स्मरा असं मी म्हणते. आणि मी काय करू शकतो पेक्षा मीच काय करू शकतो या प्रश्नाने प्रेरित व्हा. प्रश्न फक्त रेज करू नका, प्रश्न येत राहणार आहेत, प्रश्नांना उत्तरं शोधा. निदान त्या उत्तराच्या रस्त्याच्या मागे तरी चालायला लागा, आपण उत्तराप्रत जायला तरी लागतो. पण फक्तच प्रश्नांची चर्चा करायची सो आणि द्यायला शिका. खूप देण्यासारखं आहे आपल्याकडे. मग तुमचं टेक्निक म्हणजे कौशल्य आहे, तुमची बुद्धिमत्ता आहे, तुमची पैसा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा वेळ आणि कष्ट आहे. या गोष्टी जरूर देण्यासारख्या आहेत, त्या द्यायचा विचार करा. आणि कितीही प्रश्न असू देत, आपल्या राष्ट्राला आपण काय देऊ शकतो, स्वतःच्या पलीकडे जा, स्वतः आधी राष्ट्राचा विचार करा. आणि चांगलं वाचन पण ठेवा, चांगली एन्व्हायरमेंट ठेवा. ती आपण प्रयत्नपूर्वक नक्की ठेवू शकतो, त्याच्यासाठी आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायची सुद्धा गरज नाही आहे. पण आपणहून त्याच्यासाठी पाऊल उचलणं तर महत्त्वाचं आहे ना. मागचं पाऊल आपोआप होतं, मग पण पुढचं तर पहिलं तुम्ही उचला. कोणतरी येऊन काहीतरी करेल त्यापेक्षा मी काय करू शकतो हाच विचार. आणि दुसऱ्याने काय केलं का बाई, तू काय करतेस बघ ना, ते बघितलं ना की विचार दिशा सगळं बदलून जातं. पण ती बदलायची इच्छा ठेवा, रिजिड राहू नका चुकीच्या गोष्टींसाठी. आणि एक माझा नक्की सांगणं आहे की आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असा आपण कोणाबरोबर आहोत आणि आपण कोणाला फॉलो करत आहोत याचं जाणीवपूर्वक भान ठेवा.
जाणीवपूर्वक सजग राहून केवळ इतर करतायत म्हणून मी नाही करणार आहे याचा प्लस मायनस माझ्या भविष्यावर, माझ्या आसपास कुटुंब, व्यक्ती म्हणून या सगळ्या विचार आणि कृतींचा काय परिणाम होणार आहे याचा गंभीरपणाने विचार करा. आणि म्हणून म्हटलं कुणाला मी फॉलो करते खूप महत्त्वाचं आहे आणि मी कुणाबरोबर राहते ह्याचं भान आणि ज्ञान दोन्ही इथं खूप असणं मोठी गल्लत आहे. नक्कीच. भान आणि ज्ञान त्याचं एक उदाहरण सांगून जरा थांबते या विषयासाठी की एका रेस्टॉरंटमध्ये मी होते, एक खानावळ ज्याला म्हणतात ना अशा ठिकाणी जेवायला. मी सगळी लोकं होती. एक 30-32 वर्षाची मुलगी आली, जेव्हा तिची छोटी मुलगी होती. बसली, मग तिला पण काय खानावळीतली लोकं ताट आणून, त्या मुलीने काय करावं तिथं बसल्या बसल्या पर्स उघडली, आपली पर्समधनं कंगवा काढला आणि दणादण तिथे अशी केस विंचरायला लागली. हे साधे एक मॅनर्स आहेत की अन्न खाण्याच्या ठिकाणी आपले केस, नखं अशा गोष्टी काही करू नये. हे ज्ञान नाही आहे का त्या मुलीला? नक्की आहे, पण तिने त्याचं भान जाणलं का? म्हणून ज्ञान आणि भान हे सांभाळण्यासाठी जो वर्तनात बदल होतो ना ते खरं शिक्षण. त्यामुळे माझ्यापाशी खूप डिग्री आहेत, माझ्यापाशी खूप पैसे आहेत आणि मी फॉरेनला जातो आहे म्हणजे माझं सगळं अगदी तृप्त आलं तर पहिले इथून फिरा, भारतासारखा देश नाही. त्यामुळे आपल्या मातृभूमीविषयी अभिमान, आदर, प्रेम आणि आपण काय देऊ शकतो ह्याच्यासाठी नक्की उत्तम वाचन करा, स्वतःला घडवा, आपलं शरीर मन बुद्धीवर काम करा, मन मनगट मेंदूवर काम करा आणि भविष्यामध्ये राष्ट्राला उन्नत करा, राष्ट्राभिमान बाळगा हे मी नक्की सांगू इच्छिते. आणि आवर्जून जे अजूनही आपला एक ध्येयाचा मार्ग निश्चित करतात त्यांनी सैन्य दलाचा एक करिअर म्हणून जरूर ऑप्शन म्हणून विचार करा. मला अतिशय मनापासून आनंद झाला की तुम्ही या पॉडकास्टवर आलात आणि तुमचे अनुभव शेअर केलेत, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हा दोघांना धन्यवाद. आपण ऑडियन्सला अपील पण करू शकतो, मी ते Yes. सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन ओके. की काय कसं प्रोसिजर आहे किंवा काय करायचं आहे, पण तुम्ही व्हिडिओ आजपर्यंत 12 कोटींचं काम ह्या सिर्फ सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे पूर्ण. 3 ऑक्सिजन जनरेशन प्लांट, एक सोलर वॉटर हीटर सिस्टीम प्लांट, एक आशा स्कूलसारख्या शाळेला स्कूल बस, व्हीलचेअर, शिवाय ज्या शहीदांच्या पत्नी वीरपत्नी असतात त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांचं वेतन इथून दिलं जाणं, शहीद परिवारांच्या शिक्षण आरोग्यावर काम करणं, अशा विविध विषयांवर सैन्य दलाच्या सेवेचा सन्मान म्हणून हे सेवा कार्य सुरू आहे. अजून पुढे साधारण 12 कोटींवर काम सुरू आहे वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी. त्यासाठी आपण आपल्या इच्छेने आपली बर्थडे पार्टी, गेट टुगेदर घरामध्ये आपल्या किंवा समाजामध्ये आपण काम करतो तिथे कोणत्याही निमित्ताने आनंद आणि सुखदुःखाचा प्रसंग असो राष्ट्राला आठवा. आपल्या इच्छेने अगदी 1 रुपयापासून कितीही योगदान द्या, पण जरूर द्या आणि राष्ट्राय स्वाहा इदम न मम या ध्येयाप्रत जाणाऱ्या प्रवासाला त्याचे भागीदार आणि साक्षीदार आपण व्हा. तुम्हाला दोघांना पुन्हा एकदा धन्यवाद, मला तुमच्याशी बोलायची संधी दिली. थँक्यू सो मच. आम्हाला इंटरव्ह्यू संधी दिली तुमची त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. म्हणजे आणि तुमच्या परमेश्वराचेही माध्यमातून आभार. पोचवा, नक्की नक्की पोचवा. म्हणजे पॉडकास्टमधनं जाईल, पण आता आपण प्रत्यक्ष भेटलो एकमेकांना. मी अशी छान ग्रुपमध्ये गप्पा मारायला येते बरं का, मला आवडतं तुम्हा मुलांची, कारण तुमच्या प्रत्येकाकडनं मला शिकायला मिळतं. नक्की. आणि या प्रश्नांच्या सोलकडीला सबस्क्राईब करा, असंही जर तुम्ही कॅमेराकडे बघून सांगितलं तर बापरे, मी आधी वाचून ना प्रश्नांच्या सोलकडीला घाबरले होते. ते काय असतात का फटाफट प्रश्न विचारतात त्याला काय रॅपिड फायर. रॅपिड फायर. म्हणलं बापरे ही अशी काही प्रश्नांची कडी माझ्या येणार की काय, पण तसं नाही झालं. या दोघांनी छान गप्पा मारल्या. तर ही प्रश्नांची सोलकडी तुम्ही जरूर सबस्क्राईब करा, पहा, लाईक्स द्या. तुमच्या भाषेत मला कळत नाही त्यात, पण नक्की छान. तरुणाईचा हा प्रयत्न खूप सकारात्मक आहे, त्याला साथ प्रतिसाद देणंही तुमच्या हातातच आहे. थँक्यू सो मच. वंदे मातरम. वंदे मातरम.